शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील कापूस बाजाराची सविस्तर अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. आजच्या मितीला अकोला या ठिकाणी 8,700 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारावर मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाची बाजार समिती हिंगणघाट, मानवत, अकोला, अमरावती, नागपूर या सर्व ठिकाणचा आजचा महत्त्वाच्या बाजार समितीतील कापूस बाजाराची सविस्तर अपडेट. यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजार दर, सर्वाधिक बाजार भाव आणि सरासरी बाजारभावाचे अपडेट पाहणार आहोत. पहिलं मार्केट आहे अमरावती असेल, काटोल असेल, अकोट असेल. अकोटमध्ये 510 क्विंटल अवकाले 7,500 रुपये ते 8,700 रुपये. अकोट कापूस बाजारभावाचा आजचा सविस्तर बाजारभाव 75 ते 87 रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आपल्याला अकोट बाजार समितीमध्ये पाहायला मिळते आहे. यानंतर राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये उमरेड कापूस मार्केट 1,550 क्विंटल अवकाले 7,400 रुपये ते 8,080 रुपयापर्यंतचा उमरेडचा कापूस बाजाराचे अपडेट. सरासरी दर 74 ते 81 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. समुद्रपूर 1150 क्विंटल अवकाले 7,400 रुपये ते 8,090 रुपयापर्यंतचा समुद्रपूर कापूस बाजारावर सरासरी दर जो आहे 74 ते 80.9 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट. समुद्रपूर नंतर देऊळगाव राज्यामध्ये 900 क्विंटल अवकाले सरासरी दर 7,400 रुपये ते 8,320 रुपयापर्यंत देऊळगाव राजा. पुलगावमध्ये 1,565 क्विंटलचा कापूस अवकाले 7,300 रुपये ते 8,475 रुपयापर्यंतचा पुलगाव बाजार समितीतील कापूस बाजाराचे अपडेट. सिंधी सेलू 2,370 क्विंटल अवकाले 8,100 रुपये ते 8,375 रुपयापर्यंतचा सिंधी सेलूचा कापूस बाजाराचे अपडेट. सरासरी दर 81 ते 84 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी भद्रावती 7,800 रुपये, देऊळगाव राजा 8,320 रुपये, काटोल 7,900 रुपये, सिंधी 8,400 रुपये, पुलगाव 8,500 रुपये, नरखेडमध्ये 7,650 रुपयापर्यंत, वरोरा शेगाव 7,900, बेहपूर 8,100, काटोल 7,800 रुपये, कळमेश्वर 7,800 रुपयापर्यंत बाजार आहे. भद्रावती 7,750 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील कापूस बाजाराची सविस्तर अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल कमेंट करा. आपल्या परिसरातील कापूस बाजारावर अपडेट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.